सांगतो. चांगला योग्य प्रश्न आहे हा. याचं कारण याविषयी इतक्या भ्रांती आहेत, समजुती, गैरसमजुती, अपप्रचार सगळं आहे. तर 2 वेळा आम्ही तुमचं ऐकू, 2 वेळा तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. महाराष्ट्रातला चांगला पोवाडा शाहीर आहे, माझं नाव आहे, चांगलं नाव आहे, आणि मला अप्रोच व्हायचं तुम्हाला, कारण मला असे जर काही कार्यक्रम असतील जायचं, तर मी काय करायला पाहिजे? आणि एकदा माझी पंतप्रधानांची भेट झाली तर त्यांनी मला सांगितलं की बॉलिवूडचं सॉफ्ट पॉवरमधलं योगदान यावर खरं म्हणजे तुम्ही सेमिनार केला पाहिजे. जे जे महाविद्यालयामध्ये हो. न्यूड पोस्टर्स हो, बरोबर. पेंटिंग होतं Correct, ते correct, तुम्ही correct. फाडून टाकलं खरं सर. आहे, खरं आहे. तर आता ही जगतमान्य कला आहे, तर आता याबद्दल काय बोलायचं मग? आज चित्र काय निर्माण झालं की एक्स लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या की तुम्ही मानता, वायच्या दुखावल्या गेल्या की तुम्ही मानत नाही. आतून बघितल्यावर काय दिसतं? अमुक अमुक लव्स तमुक तमुक आणि बदामाचं चिन्ह. खरं तर शिवाजी महाराज आणि त्यांचं कर्तृत्व आपल्या मनामनात आहे असं आपण म्हणतो, पण गड किल्ल्यांची बोंबच आहे, ते होतच नाही. पण त्याच्यात एक सायनेज आहे छोटंसं. त्यात लिहिलं आहे की भारत हा अनेक उपासना पद्धतींचा देश आहे. त्यातले 2 प्रमुख म्हणजे हिंदुइझम आणि ब्राह्मणिझम. बरं, मला फार गंमत वाटते. मुळात महाराष्ट्राला काय सांस्कृतिक धोरण खरंच आहे का? नमस्कार, मित्रमणेमध्ये मी सौमित्र बोटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत, अर्थात त्यांची ओळख करून द्यायची मला आत्ता गरज वाटत नाही, कारण संपूर्ण भारत त्यांना ओळखतो, महाराष्ट्रात ओळखतो. पण एक औपचारिकता म्हणून मी ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत विनय सहस्त्रबुद्धीजी. सर, मी तुमचं खूप स्वागत करतो. नमस्कार. आपण सगळे जाणतो, ते माजी राज्यसभा खासदार आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, लेखक आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ICCR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ही जी विदेश मंत्रालयाअंतर्गत जी बॉडी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत, आता काम करत आहेत. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी की महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक धोरण ठरवलं जातं त्याची जी समिती आहे त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत. फार महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे सर, आणि म्हणून मला कुतूहल आहे. तर तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू. हा इंटरव्ह्यू राजकीय नाही, ते भाजपशी संबंधित जरी असले पण ते ज्या जबाबदारीनं काम करतायत आणि ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत ते फार महत्त्वाचं आहे की ते आपल्या लोकांपर्यंत यावं, म्हणून हा इंटरव्ह्यू आपण घेतोय. डिस्क्लेमर. सर, अगदी सुरुवातीला बेसिक प्रश्न की हे जे ICCR आहे त्याचं काम खालपर्यंत येत नाही, ते वरवरच राहतं, दिल्लीमध्येच राहतं आणि दिल्लीतून बाहेर जातं, बाहेरचे दिल्लीत येतं. आता तुम्ही इथं अध्यक्ष आहात, तर नेमकं काय काम चालतं आणि ते कसं चालतं काम? असं की भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ICCR इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स म्हणतो, ही तशी जुनी संस्था आहे. 72 वर्ष झाली. आणि आपले अबुल कलाम आझाद हे ज्यावेळी शिक्षण मंत्री होते स्वातंत्र्यानंतर, त्यावेळी 1950 मध्ये ती स्थापन झाली. आणि शिक्षण क्षेत्राचं तिला म्हणजे पितृत्व त्या संस्थेचं शिक्षण क्षेत्राकडे, शिक्षण खात्याकडे होतं. त्यामुळे जे म्हणून शिक्षण मंत्री होते, म्हणजे त्यानंतर मोहम्मद करीम छागला शिक्षण मंत्री झाले, त्रिगुण सेन होते शिक्षण मंत्री, ही सगळी मंडळी त्याचे पदसिद्ध अध्यक्ष होती. 70च्या दशकात इंदिराजींनी ते विदेश मंत्रालयाचं भाग केलं, कारण त्याचं मुख्य कामच विदेशामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख करून देणं हे होतं. वा, करेक्ट. आणि त्यामुळे मग विदेश मंत्री हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष राहत आले. त्यामुळे नरसिंह राव त्याचे अध्यक्ष होते, अटल बिहारी वाजपेयीजी त्याचे अध्यक्ष होते. मग काही काळ वसंत साठे हे कुठल्याही पदावर मंत्री म्हणून नसतानाही त्यांना अध्यक्ष त्याचं नेमलं, पहिल्यांदा झालं. आणि त्यानंतर मग काही काळ मधल्या काळात ज्यावेळी आपल्याकडे खूप अस्थिरता होती, 1-1.5 वर्षात निवडणुका झाल्या 90च्या अखेरीसच्या दशकामध्ये, तर त्यावेळी मग उपराष्ट्रपती पदाशी त्याची सांगड घातली गेली. आणि 2002 पासून मग ते कुठल्याही पदाशी सांगड न घालता एका स्वतंत्र व्यक्तीला दिलं गेलं. पहिल्या अशा व्यक्ती होत्या नजमा हेपतुल्ला, त्यानंतर डॉक्टर करण सिंग 9 वर्ष होते, त्यानंतर एक डॉक्टर लोकेश चंद्र हे खूप मोठे भारतविद किंवा इंडॉलॉजिस्ट आहेत, आणि त्यानंतर 2018 पासून आता 6 वर्ष होतील हे काम माझ्या तुमच्याकडे. आता हे काम काय आहे किंवा हे खाली काय येत नाही, हा तुमचा अतिशय योग्य प्रश्न आहे. तो अनेकांच्या मनामध्ये, तो स्वाभाविक आहे. एक तर ह्याचं कार्यालय दिल्लीत आहे आणि याची मुख्य कामं 3 आहेत.
परदेशी विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देऊन भारतात शिकायला घेऊन येणं, त्याची व्यवस्था करणं. आता या पाठ्यवृत्ती सगळ्या ICCR देतं असं करत नाही, तर कुठे पेट्रोलियम मंत्रालय देतं, कुठे आयुष मंत्रालय देतं, कुठे आणखी काही देतं. आणि त्या सगळ्याची व्यवस्थापनाची जी रचना आहे ती ICCR करतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची देखभाल करण्यापुरतं काही ठिकाणी आमचं एक कार्यालयीन युनिट आहे, कारण त्यांच्या स्कॉलरशिपचे, त्यांचे राहण्याचे, जेवणा खाण्याचे असे काही ना काही प्रश्न असतात. कधी कधी भाषा समजत नाही, तेही प्रश्न असतात. त्यामुळे तो एक भाग आहे आमच्या कामाचा. दुसरा भाग आहे तो म्हणजे भारतीय संस्कृतीचं विदेशामध्ये जे प्रदर्शन व्हायला हवं, त्या दृष्टीने कला पथकं पाठवणं आणि ती वेगवेगळ्या राज्यातली त्यांना एक विशिष्ट पद्धतीने एम्पॅनेल करून घेतात, म्हणजे अधिस्वीकृती म्हणा किंवा ॲक्रेडिटेशन म्हणा, आणि त्यांना पाठवणं. तर तेही काम चालतं आणि त्याचा कला जगतात बऱ्याच जणांना त्याची कल्पना आहे. याच्यामध्ये फाईन आर्ट्सवाली मंडळी पण येतात, म्हणजे चांगली चित्रप्रदर्शनं पण आपण पाठवतो. त्यामुळे ते एक दुसरं काम आहे. आणि तिसरं काम वैचारिक स्वरूपाचं आहे, की ज्याच्यामध्ये इंडॉलॉजी, बुद्धिस्ट स्टडीज अशा काही विषयांवरच्या कॉन्फरन्सेस घेणं. आणि या विषयामध्ये परदेशामध्ये खूप काम चालतं, त्याचा आपल्या देशातल्या कामाशी एक त्याची सांगड घालून घेणं, त्याचा सांधा जोडून घेणं आणि त्या दृष्टीने विद्वज्जनांच्या बरोबर अशा प्रकारचे उपक्रम करत राहणं, हाही आमच्या कामाचा तिसरा भाग आहे. त्यामुळे पाठ्यवृत्ती, ज्याला आपण म्हणू वैचारिक काम, आणि कलेच्या क्षेत्रातलं काम, या पद्धतीने ICCRचं काम. याच्यामध्ये इतकं महत्वाचं काम आहे, पण मग ICCR चं नाव आणि काम ढळढळीत पुढे का आलं नाहीये? काम बॅकएंडला का राहिलंय ICCR? एकतर कसं आहे की भारताच्या अंतर्गत ज्यावेळी कलेचे कुठलेही विषय येतात, तर ते कार्यविभाजन जे आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार, तर ते काम सांस्कृतिक खात्याचं आहे. बरोबर. डिपार्टमेंट ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर. त्यामुळे त्यात आम्ही ढवळाढवळ करत नाही, त्यांनाही ते आवडत नाही, त्यामुळे मग आम्ही ते करत नाही. त्यामुळे परदेशात ज्यावेळी ही कामं होतात, तर त्या दृष्टीने हे कार्यविभाजन आहे की परदेशातलं काम तुमचं, देशातलं काम आमचं, आणि मग त्याच्यात हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे देशामध्ये आम्ही फार काही करत नाही खरं म्हणजे. त्यामुळे ते तळागाळात पण याचा अर्थ नाही की आम्ही काही करू नये. दुर्दैवाने काय झालं की संस्कृती नावाचा जो विषय आहे ना, त्याची व्याख्या आपण खूप सीमित करून टाकली. मी तुम्हाला एक जुना किस्सा सांगतो, कारण किस्स्याने आपल्याला विषय समजतो. तुम्हाला आठवत असेल 70च्या दशकामध्ये ज्यावेळी जनता पार्टीचं सरकार होतं, मोरारजी देसाई आपले पंतप्रधान होते, त्यावेळी जनता पार्टीमध्ये एक अंतर्गत वाद होता की जी जनसंघाची मंडळी आली आहेत त्यांची दुहेरी सदस्यता आहे, कारण ते एकाच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही आहेत आणि जनता पार्टीचे सदस्य देखील आहेत. तर असं तो होऊ शकत नाही. मधुलिमये वगैरे बऱ्याच जणांनी हा वाद एक प्रकारे उचलून धरला होता किंवा वाढवला होता, काही म्हणू आपण. तर मोरारजी नंतर तो पक्ष फुटला आणि भाजपवाले वेगळे झाले, जनसंघवाले. तर त्यावेळी ज्यावेळी चर्चा झाली तर मोरारजी देसाईंना विचारलं गेलं की दुहेरी सदस्यत्व असं तुम्ही म्हणता, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर असं म्हणतो की ते एक सांस्कृतिक संघटना आहे, मग तुमची काय हरकत आहे? तर मोरारजी देसाई म्हणाले की अच्छा, सांस्कृतिक संघटना असं म्हणतात ते, पण मी तर कधी त्यांना नाच, गाणी, नृत्य याच्यात तर कधी बघितलंच नाहीये. म्हणजे सांस्कृतिक संघटनेची व्याख्या आपण इतकी सीमित करून टाकली की जे संगीत, नृत्य या क्षेत्रात आहे तेवढंच सांस्कृतिक. आपल्याकडे शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तेवढंच, पण संस्कृती आणि सांस्कृतिकता याची व्याख्या इतकी व्यापक आहे, त्याचा परीघ एवढा मोठा आहे की ज्याच्यात आमचे कारागीर येतात. आज आमचे जे हुपरीला सुवर्ण चांदीचे दागिने बनवणारे लोक आहेत ते कारागीर नाहीत, बांबूमध्ये काम करणारी लोक आहेत, कारागीर नाहीत. आज आमच्याकडे माहिती आपल्याला की अनेक समाजांमध्ये या वेताच्या टोपल्या असं करण्याचं काम आहे, आदिवासी समाजामध्ये आहे. तर हे सगळे कलाकारच आहेत, यांना कला म्हणून मान्यता का द्यायची नाही आपण? त्यामुळे या कला आहेत, लोककला आहेत, आपल्या रांगोळीसारख्या, मेहंदीसारख्या ज्या परंपरेने कुटुंबातून चालत आलेल्या कला आहेत, या सगळ्यातून संस्कृती बनत असते. पण दुर्दैवाने ही व्याख्या खूप संकुचित केली गेली किंवा त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलं, त्यामुळे असं झालं नाही. आता आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम माझ्याकडे आल्यानंतर आम्ही ही व्याख्या व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्यांदा असं झालं की 2020 मध्ये, आणि त्यावेळी कोरोना होता, पण आम्ही एक कल्पना मांडली होती की आपण एक वेबिनार करू, कारण सेमिनार तर शक्य नाही, आणि त्याचं शीर्षक होतं विविंग रिलेशन्स थ्रू टेक्स्टाईल ट्रेडिशन्स. याचं कारण हे जे विविंग आहे, विणकाम, विणकर, हे संबंध दक्षिण पूर्व आशियामध्ये, मध्य आशियामध्ये सगळीकडे याची एक पारंपरिक अशा प्रकारची वहिवाट आहे, पद्धत आहे. आणि त्यामुळे असे जे मास्टर विव्हर्स आहेत
त्यांना आपण एकत्र करूया. तर जवळजवळ 12 देशांमधले 40-50 मास्टर विवर्स त्या सेमिनारमध्ये एकत्र आले. माननीय पंतप्रधानांची ती कल्पना खूप आवडली. त्यांनी 5 मिनिटाचा संदेश दिला. भूतानची महाराणी त्याच्यामध्ये आली, कोरियाची फर्स्ट लेडी आली, बांगलादेशचे टेक्स्टाईल मिनिस्टर आले आणि खूप चांगला सेमिनार झाला. आणि प्रथमच टेक्स्टाईल डिझायनिंग, मार्केट एक्सचेंज, डिझाईन एक्सचेंज या विषयांची आम्ही चर्चा केली. तसंच आमच्या कारागिरांचं आहे. आत्ता मध्यंतरी इराणचे राजदूत जे आहेत ते मला भेटायला आले होते. तर इराणमध्ये तेहरानच्या जवळ इस्फहान नावाचं गाव आहे, खूप प्रसिद्ध गाव आहे. आणि हे आपल्या चिनी मातीच्या भांड्यांवरच्या कलाकुसरीकरता प्रसिद्ध आहे. अशीच कलाकुसरीची प्रसिद्धी आपल्याकडे उत्तर प्रदेशातल्या अनेक गावांमध्ये, खुर्जा नावाचं गाव आहे, तिथे असंच आहे. आता या दोघांमध्ये जर आपण थोडा समन्वय घडवून आणून दिला तर यांच्या डिझाईन्सची, यांच्या तंत्रज्ञानाची माहिती इकडे होईल, यांच्या संबंधातली माहिती तिकडे होईल. हे होणं आवश्यक आहे, हे करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कला या विषयाचा जो व्यापक परिघ आहे त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न आम्ही ICCRच्या माध्यमातून करतो आहोत. मी तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो की आम्ही संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना तो परदेशात पाठवतोच. कोणी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आता अलीकडे बॉलिवूड प्रकार खूप प्रसिद्ध झाला, यांना आम्ही पाठवतो. तर मध्यंतरी माझ्याकडे एक मी फक्त विचारतो, हे जे सगळे कलाकार जातात बाहेर ते ICCR थ्रूच जातात? करेक्ट. बाकी कुठलाही चान्स नाही, बाकी म्हणजे ते आता खासगीरित्या कोणी जाऊ शकतं. सरकार जेव्हा पाठवतो तेव्हा पण सरकार ज्यावेळी पाठवतो त्यावेळी ते सामान्यतः ICCR पाठवतो. मग किस्सा सांगत होता तुम्ही. तर तो किस्सा असा की या कलाकारांना आपण पाठवतो ना, तर आता आपल्याकडे मिरजेला खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः मुस्लिम समुदायातली लोक आहेत की जे तंतुवाद्य निर्मितीचं काम करतात. त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः तानपुरा बनवणारी लोक आहेत. हां, तिथले एक युसुफ मुल्ला म्हणून आहेत, त्यांचे तानपुरे हे भीमसेनजी जोशी वाजवायचे आणि त्यांना त्यांचेच तानपुरे लागायचे. तर या युसुफ मुल्लांचा एक मुलगा आहे अल्ताफ म्हणून, त्याची बहीणही खूप या विषयात PhD केली तिने की या तंतुवाद्य निर्मात्यांच्या समस्या काय आहेत. आणि मिरजेला एक सितार मेकर गल्लीच आहे, त्यात सगळे सितार बनवणारीच लोक आहेत आणि सितारीच्या बरोबरीने तानपुरे पण बनवतात. तर हे तानपुरे एक्सपोर्ट होतात. आणि जर त्यांची आकडेवारी जी त्यांनी मला उपलब्ध करून दिली त्याच्या आधारे बोलायचं झालं तर जर 100 तानपुरे बनत असतील तर 70 एकाच निर्यात होतात. आणि ते कुठे जातात तर न्यू जर्सीमध्ये जातात आणि इंग्लंडमध्ये जातात. तर त्यांचं म्हणणं असं की हे तानपुरे तिथे आम्ही पाठवतो तर खरी, बरेच साधक आहेत तिथे, देशी आहेत, परदेशी आहेत, पण ज्यावेळी मेंटेनन्सचा प्रश्न येतो त्यावेळी त्यांच्याकडे काही नाही. मग तुम्ही फक्त कलाकारांना का पाठवता, कारागिरांनाही पाठवा. तर आम्ही आमची धोरणाची चौकट बदलून आता कारागिरांना देखील तिथे तानपुरा देखभाल प्रशिक्षणासाठी पाठवतो. तर त्यामुळे हे असे काही नवीन आयाम त्याला जोडले जावे याकडे आमचा कटाक्ष आहे. आणखीन एक नवीन आयाम आम्ही जो जोडला आहे तो सांगतो, कारण त्याचा एक कार्यक्रम 12 तारखेला व्हायचा आहे. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की परदेशामध्ये जवळजवळ एकही राजधानीचं ठिकाण एखाद्या देशाचं असं असेल असं मला वाटत नाही की जिथे भारतीय रेस्टॉरंट नाही. आता ही जी आपली पाककला आहे ती आपली संस्कृतीच आहे ना, बरोबर. त्यांच्या माध्यमातून भारत पोचतो तिथे. आणि आज तर असं झालंय की इंडियन रेस्टॉरंट नावाचा एक ब्रँड निर्माण झाला आणि आपल्या अनेक शेजारी राष्ट्रांमधली लोकही इंडियन रेस्टॉरंट या नावाने आपला आपला व्यवसाय करतात. आता आपल्या रेस्टॉरंट ओनर्सना आणि ते जी मेहनत तिथे करून परदेशी भूमीमध्ये एक आपलं पदचिन्ह निर्माण करतात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आतापर्यंत असं झालं नव्हतं. आम्ही आता एक अन्नपूर्णा प्रमाणपत्र सर्टिफिकेट नावाची एक योजना सुरू केली आणि गेल्या वर्षी आम्ही सगळ्या राजदूतांकडून अशा प्रथितयश रेस्टॉरंट्सची नॉमिनेशन्स मागवली. एका पॅनेल ऑफ ज्युरीनी त्यांचं सिलेक्शन केलं आणि जगभरातल्या 7 रेस्टॉरंट्सना आम्ही यावेळी 2023चं अन्नपूर्णा सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत 12 तारखेला दिल्लीमध्ये करणार आहोत. पण याचा फायदा काय होणार आहे? याचे फायदे 2 आहेत. एक म्हणजे हे एक ऑथेंटिक इंडियन रेस्टॉरंट आहे. अच्छा. आज बघा कसं झालं, ही जी ऑथेंटिसिटी जी आहे ना, ओरिजिनॅलिटी आहे ती आपणच जपायला पाहिजे. आज योग शास्त्र जे आहे त्याचा उद्गम कुठे झाला? भारतात झाला. पण आज योग विषयक प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांची अधिक संख्या कुठे आहे? अमेरिकेत आहे. आणि ते बियर योग नावाचा एक योग चालवतात, एक हॉट योग म्हणून आहे. तऱ्हेतऱ्हेचे विकृत प्रकार त्याच्यात आहेत. आता हे विकृत आहेत हे सांगायचं काम आपलं नाहीये का?
हे जर आपण सांगायचा आळस केला तर आज चुकीच्या गोष्टी प्रसारित होतील. आणि कमीत कमी खाद्यप्रकारात असं होऊ नये आणि म्हणून ऑथेंटिक भारतीय शैलीचं खाद्य जिथे पुरवलं जातं, सामान्यतः दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय दोन्ही, अशा रेस्टॉरंट्सना आपण एक रेकग्नाइज केलं पाहिजे. पण त्याच्या टर्म्स कंडिशन्स काय असतात? त्याच्या टर्म्स कंडिशन्स अशा आहेत की कमीत कमी 5 वर्ष त्यांनी अनब्लेमिश्ड म्हणजे कुठलाही डाग ज्यांच्यावर नाही अशा पद्धतीने काम केलेलं असलं पाहिजे. सामान्यतः सर्व भारतीय अन्नपदार्थ तिथे दिले गेलेले असले पाहिजेत आणि तिथल्या स्थानिक लोकांचा, ज्याला आजकाल म्हणतात फुटफॉल, पदरव हा जिथे जास्त आहे अशा रेस्टॉरंट्सना आपण, म्हणजे NRIs लोक तिथे गर्दी करतील तर त्यात काही अर्थ नाही. पण समजा कोस्टारिकामध्ये आहे तर कोस्टारिकन लोकांची गर्दी व्हायला पाहिजे ना, जपानी लोकांची व्हायला पाहिजे. तिथे राहणाऱ्या टोकियोतल्या भारतीयांनी गर्दी केली म्हणून पाठ थोपटून घेणं. पण याच्यामध्ये तुम्ही ही जी काही सगळी योजना राबवता, ज्या काही नवीन निर्णय घेतात, आता परदेशामध्ये खूपच आपले भारतीय आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये, त्या लोकांना जर आपल्याशी जोडून घ्यायचं असेल की त्यांना काही सांगायचं असेल तर ही जी खिडकी असायला पाहिजे ही आहे आपल्याकडे? अनेक ठिकाणी आहे. म्हणजे आता 37 ठिकाणी आमचे केंद्र आहेत. त्या केंद्रांच्या बरोबरती आम्ही एक स्थानीय सल्लागार मंडळ केलं आहे. त्यात NRIचे प्रतिनिधी पण आहेत. पण एक लक्षात घ्या की NRIs मध्ये देखील आता कसं झालं, बदलत्या वर्षांमध्ये जे पूर्वी NRI होते त्यांची पुढची NRI राहिलेली नाही ना. करेक्ट. तिथेच जन्मलेली आहे. बरोबर. आणि त्यांना भारत जेवढा जवळून माहिती असायला हवा तेवढा तो असेलच असं नाही. आता सुषमाजी आपल्या मंत्री होत्या, त्यांच्या काळात नो इंडिया नावाचा एक प्रोग्राम त्यांनी सुरू केला या तरुण मुलांकरता, की ज्यांना भारत माहितीच नाही. त्यांच्या आईवडिलांना माहिती आहे पण त्यांना माहिती नाही. माहिती म्हणजे खऱ्या अर्थाने तो उमजला नाही अशा अर्थाने. तर त्यासाठी तो कार्यक्रम सुरू केला. तर तसंच याही पद्धतीने या लोकांकरता एक विंडो उपलब्ध करून देऊन त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आपण पुढे जाऊ. पण मग याच्यामध्ये आता हे झालं परदेशातून भारताकडे पाहणारे लोक. पण भारतातून परदेशाकडे पाहणारे जे लोक आहेत, जे तुम्ही म्हणालात की कारागिरांसाठी तुम्ही नवीन एक योजना सुरू केली आणि मग त्यांना पाठवायला लागला, असे भारतामध्ये खूपच लोक आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले मला माहिती आहेत की खूप लोक चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांनाही जायचं असतं वेगवेगळ्या देशांमध्ये, एक्सप्लोर व्हायचं असतं, कारभार वाढवायचा असतो, पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. तर मी बाबा एक कारागीर आहे किंवा मी गायक आहे, छान फोक आर्टिस्ट आहे, पोवाडा छान म्हणतो आणि मला जायचंय, तुमच्यापर्यंत अप्रोच व्हायचं आणि मला वेगळ्या ठिकाणी काम करायचं, तर मी काय करायचं? सांगतो. चांगला योग्य प्रश्न आहे हा. याचं कारण याविषयी इतक्या भ्रांती आहे, समजुती, गैरसमजुती, अपप्रचार सगळं आहे. आज काय झालं की गेल्या अनेक वर्षामध्ये आता जसं नृत्य आपण घेऊ, आज जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरामधली जर मुलगी असेल तर तिला कथक तरी शिकायचं असतं, भरतनाट्यम तरी शिकायचं. चांगलं आहे, त्यात गैर काही नाही. त्यामुळे या प्रकारची साधना करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा एक मोठा गट निर्माण झाला आहे आणि त्यांना प्रत्येकाला परफॉर्म करायचं असतं आणि परदेशात करण्याची संधी, विच इज ऑल्सो ओके, योग्यच आहे, काहीच. पण बदलत्या काळात काय झालं की बदलत्या काळात आपल्या कलांची साधना करणारे परदेशातही मोठ्या प्रमाणात गेलेलेच आहेत. आज असे क्लासेस चालवणारे तिथे भरपूर प्रमाणात आहे आणि इथून त्यांचे क्लासेस घेणारे त्यांची एक संख्या आहे. कालबेलिया नावाचं एक लोकनृत्य आहे, हे मुख्यतः राजस्थानमध्ये आहे. हे जो नागिणीचा नाच आहे ना, तो कालबेलिया डान्स आहे. तर ते चालवणारी एक गुलाबो नावाची बाई आहे. गुलाबो पुढचं नाव मी विसरलो. तर या गुलाबोबाईंना मध्यंतरी मोदी सरकारने पद्मश्री पण दिली. तर त्या बाईंनी मध्यंतरी आमची जयपूरला भेट झाली तर त्या म्हणाल्या की कोरोनाच्या काळामध्ये मी कालबेलियाचे ऑनलाईन वर्ग घेत होते आणि फ्रान्समध्ये हे खूप लोकप्रिय आहे आणि जवळजवळ 600-700 लोकांनी माझे वर्ग घेतले आहेत आणि प्रत्येकाकडून मी तासाचे जवळजवळ 500 रुपये चार्ज करते. बघा, आपल्याला माहिती नाही. असंच आसाममध्ये एक सत्रिय नावाचा नृत्य प्रकार आहे. तिथे जी शंकरदेवांची सत्र म्हणजे देवालय असतात त्याच्याशी जोडलेला हा आहे. याचा अभ्यास करणारा मोठा गट फ्रान्समध्ये आहे. ते इथे येतात आणि अभ्यास करतात. त्यांचा आसाम सरकारबरोबर एक करार झालेला आहे. त्यामुळे परदेशातही आता मोठ्या प्रमाणावर साधक निर्माण झाले. अनेक जणांनी हे तुमचं संतूर वादन असेल, बासरी वादन, ते म्हणजे ते परदेशी पण आहेत, केवळ NRIs नव्हे, परदेशात जन्मलेले आणि अशा प्रकारचे. तर त्यामुळे ही संख्या वाढली गेली. त्यामुळे काय झालं की इथून तिथे जी मागणी होती त्याच्यावर थोडा परिणाम झाला, किती नाही म्हटलं तरी देखील आम्ही परदेशी लोकांना मागणीवर ठरतं. थोडंसं दुर्दैवाने तसंच होतं
याचं कारण काय होतं की त्यांचे कार्यक्रम आयोजित कोण करतं? आयोजित खाजगी संस्था करेल आणि आम्ही लोक पाठवू असं होत नाही. कारण मग खाजगी संस्था कधी कधी तिकीट लावते, तर ते तसं त्याचा व्यवसाय करावा ही तर काही सरकारची भावना नसते. म्हणून सामान्यतः हे जे प्रस्ताव आहेत ते आमच्या वकिलातींकडनं येतात, राजदूतांकडनं येतात. आता राजदूतांवर एक प्रेशर असतं की कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे, स्वाभाविक आहे. मग यश कशामुळे येतं? तर गर्दी खेचल्यामुळे येतं. मग गर्दी कुठे मिळते? तर मग ती बॉलिवूडला मिळते. म्हणून मग बॉलिवूडचा प्रसार. तर आता आम्ही धोरण बदललंय आणि आम्ही सरकार म्हणून मग आपली जबाबदारी काय? करेक्ट, म्हणून आम्ही धोरण बदललं आहे. पण तरी देखील एकदम त्यांची मागणी नाकारता येत नाही ना. तर आम्ही असं म्हटलं, कुठल्याही राजदूतांनी समजा 26 जानेवारीला एक ते कार्यक्रम करतात, 15 ऑगस्टला करतात, 2 ऑक्टोबरला करतात, आणखी काही करत असतील, तर तुम्ही 4 वेळा जर अशी नृत्य पथकं किंवा कलाकार आमच्याकडून मागत असाल तर 2 वेळा आम्ही तुमचं ऐकू, 2 वेळा तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. अन्यथा हे आम्ही मी जेव्हापासून सूत्र हातात घेतली तेव्हापासून आम्ही धोरण सुरू केलं, किंवा त्याला सर्व भारतीयता मिळवून देणं. नाहीतर आमच्या अरुणाचलच्या नृत्य प्रकारांना कोणी विचारणारच नाही, असं होता कामा नये. आणि त्यामुळे अरुणाचल असेल, मिझोरम असेल, किंवा दक्षिण भारतातले नृत्य प्रकार असतील, जनजातीय आदिवासी लोकांचे असतील, यांनाही त्याच्यात सहभागी करून घेण्याचा आमचा आग्रह आहे. मागणी तसा पुरवठा या धोरणाचा तोच होता की आता समजा मी महाराष्ट्रातला चांगला पोवाडा शाहीर आहे, नाव आहे, चांगलं नाव आहे, आणि मला अप्रोच व्हायचं तुम्हाला, कारण मला असे जर काही कार्यक्रम असतील जायचं, तर मी काय करायला पाहिजे? तर खरं म्हणजे काय असतो सांगतो मी. एक तर आमच्याकडे एक एम्पॅनेलमेंट नावाचा प्रकार असतो. हे फार महत्वाचं आहे बरं का, कारण आपल्यामध्ये खूप कलाकार असतात, आणि जसं सर म्हणाले केवळ गायक आणि नृत्य कलाकार म्हणत नाहीये मी, कारागीर असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी आर्टिस्ट असतात. अशा सगळ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे की आपली कला जर परदेशात पोहोचवायची असेल किंवा तुम्हाला जायचं असेल तर काय करायला पाहिजे हे सर सांगतात. तर आत्तापर्यंत हे एम्पॅनेल ज्याला परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो त्याच्यापुरतंच सीमित आहे. कारिगरी हा विषय अलीकडे आलेला आहे. हळूहळू आम्ही तोही त्याच्यामध्ये समाहित करून घेऊ. पण हे जे कलाकार आहेत, या कलाकारांचं एम्पॅनेलमेंट हे आमच्याकडे होत राहतं. पण मी सूत्र हातात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ 6,000 लोकांना एम्पॅनेल केलेलं आहे. आता दरवर्षी आम्ही किती कलाकारांना परदेशात पाठवू? 200. म्हणजे कला पथकं म्हणतोय मी, कलाकार आणखीन जास्त असतील, पण 200 आम्ही पथकांनाच ॲक्रेडिटेशन देतो, एम्पॅनेल करतो. तर 6,000तले 200 वगळा, तरी देखील 5,800 हे नाराजच राहणार ना तुमच्याबद्दल. म्हणजे आपण नाराजांची फौज वाढवतो आहोत. जेवढं जास्त संख्या करू. म्हणून आम्ही कोरोना सुरू होता त्या काळामध्ये एम्पॅनेलमेंट थांबवली आणि आहे त्या एम्पॅनेल आर्टिस्टचाच आम्ही नव्याने धांडोळा घेतला. याचं कारण एम्पॅनेलमेंट झाली 1992 मध्ये, आणि समजा ते 50 वर्षाचे होते गृहस्थ किंवा त्या महिला, तर आज त्या 80 वर्षाच्या आहेत. तर आता त्या नृत्य करू शकतात का, हे सगळं बघितलं पाहिजे. हे आम्ही तपासल्यानंतर आमच्याकडची ती यादी जवळजवळ 2,000पर्यंत खाली आली. तर आता त्या 2,000वर आम्ही भर देतो आहोत आणि बहुधा पुढच्या जानेवारीपासून आम्ही एम्पॅनेलमेंट पुन्हा सुरू करू. शिवाय आमचं धोरण असं आहे की जे आकाशवाणीचे ग्रेड 1 आर्टिस्ट असतात किंवा पद्मश्री आणि तत्सम पुरस्कार मिळालेले असतात किंवा विद्यापीठांच्या यूथ फेस्टिवलमध्ये ज्यांना प्रथम द्वितीय क्रमांक मिळालेला आहे, त्यांना एम्पॅनेलमेंटची गरज न राहता आपण याच्यामध्ये समाहित करून घेतो, ज्याला डिस्टिंग्विश आर्टिस्ट. म्हणजे तुम्हीच करता, आम्ही काय करायची गरज नाही. तुम्ही ती माहिती द्यावी की मी असं या यूथ फेस्टिवल ICCR कडे द्यायची, ईमेल वरून द्यायची. करेक्ट. आणि त्याचा विचार केला जातो. पण सिस्टीम आहे. म्हणजे मी जर मेल केला तर तो वाचला जातो का? निश्चितपणे वाचला जातो. त्याचं एक रोस्टर ठेवलं जातं आणि त्या रोस्टरनुसार त्यांचा विचार केला जातो. अर्थात पुन्हा मी म्हटलं तसं यात अडचणी आहेत, हे इतकं सोपं नाहीये. कारण मी एक उदाहरण देतो म्हणजे लोकांनाही स्पष्ट होईल की समजा आमच्या इटलीच्या राजदूतांनी आम्हाला सांगितलं की मला असा एक कार्यक्रम करायचा आहे 26 जानेवारीला. तर आम्ही त्यांना आमच्याकडे जे एम्पॅनेल्ड आर्टिस्ट आहेत त्यातनं 2 समजा फोक आर्टवाले सुचवले, एक शास्त्रीय दक्षिण भारतीय कर्नाटकवाला सुचवला, एक नृत्य प्रकार समजा छाव डान्स आहे आपला तो सुचवला. तर ह्यातनं तो सिलेक्ट करतो. करेक्ट. आणि तो काय सिलेक्ट करेल हे त्याच्यावर फारसा कंट्रोल नाहीये. आणि मग त्यानंतर आम्ही त्या कॅटेगरीतले जे पॅनेल्ड आहेत त्यांना अप्रोच करतो. ते जर फ्री असतील तर ते येतो म्हणतात. ज्यांना एकदा आम्ही पाठवतो त्यांना 4 वर्ष मग पुन्हा पाठवत नाही, कारण तो एक कूलिंग ऑफ पिरियड ज्याला म्हणतात तशा प्रकारचा असतो. कारण इतके आपल्याकडे कलाकारांची खूप संख्या आहे, त्यामुळे
असं तर नाही करता येणार ना की काही मुठभर लोकांनाच संधी मिळाली. हं. त्यामुळे आम्ही गेल्या काही वर्षात हा बॅकलॉग दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, ओके. पण तरी तो असू शकतो. म्हणजे याच्यामध्ये मगाशी तुम्ही बॉलिवूडचा विषय काढलात की त्याचा पगडा खूप मोठा आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की देशाचं इम्प्रेशन बाहेर काय आहे, तर ते त्यामध्ये बॉलिवूड हे फार महत्वाचं आहे. मग त्यात होणारे नृत्य असू दे, सिनेमे महत्त्व करून येतात. बॉलिवूडचं काय इम्प्रेशन आहे बाहेरच्या देशांमध्ये? असं इतक्या वर्ष काम केल्यावर तुम्हाला काय वाटतं की काय कसं जग बघतं आपल्याकडे? नाही, असं आहे की एक राष्ट्रांचा समूह आहे. आता आफ्रिकेमध्ये मी गेलो होतो, तर आमच्या टांझानियाचे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणले की तुमचे सिनेमे आमच्याकडे खूप लोकप्रिय आहेत. मग त्यांनी आपल्या काही टी व्ही सिरियल्सची नावं पण मला सांगितली. हे लोक सगळं खूप पाहतात इथे. किंवा सेंट्रल एशियामध्ये म्हणजे कझाकस्तान, उझबेकिस्तान, इथेही आपली सिरियल्स आणि सिनेमे खूप लोकप्रिय आहेत. मी समरकंद नावाचं विद्यापीठ आहे उझबेकिस्तानमध्ये, तिथे गेलो होतो आणि माझ्याबरोबर एक शिष्टमंडळ होतं, राजदूत पण होते. आमचं सगळ्यांचं स्वागत आवाराहूच्या ट्यून्सनी झालं, बँडवरती त्यांनी ते वाजवलं. इतकं त्यांना, हे 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जुनी गोष्ट नाही. त्यामुळे इतकं त्यांच्यामध्ये ते सगळं भरलेलं आहे. जपानमध्ये आहे, इकडे मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये आहे. श्रीलंकेत खूप मोठ्या प्रमाणात हिंदीचा प्रचार बॉलिवूडच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे बॉलिवूडनी हिंदीची खूप सेवा केली आहे. म्हणजे अनेक जणांनी मला सांगितलं की आम्हाला हिंदी क्लासेसला जायची गरजच नाही, तुमचे सिनेमे बघतो आम्ही, आम्हाला सगळं हिंदी येतं. त्यामुळे हे बॉलिवूडचं एक योगदान आहे असं मी म्हणेन. मी जाता जाता हे सांगतो की मी तुला बॉलिवूड असं म्हणायलाही मला जरा अडचण आहे. मी त्याला आपला भारतीय सिनेमा असं म्हणेन, कारण हॉलिवूडची कॉपी बॉलिवूड असं होतं. पण असं करण्याचं कारण हिंदी सिनेमा, त्यामुळे त्याचा पगडा निश्चितपणाने आहे. आता जो दुसरा वर्ग आहे की ज्याला तंत्रदृष्ट्या खूप प्रगत आणि बाकी सगळ्या दृष्टीने सकस असे सिनेमे बघायचे आहेत, ते खूप आपल्या हिंदी चित्रसृष्टीकडे खूप आकांक्षेने बघत असतील, अपेक्षेने बघत असतील, असं कदाचित नसेल. पण अशा लोकांशी आमचाही काही खूप प्रत्येक वेळा घनिष्ठ संबंध येतो असं नाही. पण मला असं वाटतं की कदाचित तसं बघत नसेल. म्हणजे आता हे कान्स चित्रपट महोत्सव होतो किंवा इतर होता, बर्लिन होतो देशांमध्ये, तर ह्याच्यात काही आपलं खूप मोठं म्हणजे काहीच राहत नाही असं माझं म्हणणं नाही. पण आपला आकार, आपल्याकडे निर्मित होणाऱ्या चित्रपटांची संख्या, त्यातली भाषिक विविधता, या सगळ्याचा विचार केला आणि आपल्याकडे घटित ज्याला म्हणतो आपण, कथानक ज्याला म्हणतो, नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो, याचं काही म्हणजे श्रीमंती भरपूरच आहे, काही तुटवडाच नाही. खरी गोष्ट आहे. तर त्या सगळ्या संदर्भात जर विचार केला तर कदाचित तेवढा दबदबा आपण निर्माण करू शकलेलो नाही असं मला वाटतं. काय कारण असेल याचं? खरं म्हणजे हा चित्रपट समीक्षण आणि त्या क्षेत्रात अधिक अधिकारी पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. मी फिल्म सोसायटीत आमचे सुधीर नांदगावकर होते, त्यांच्या बरोबरीने कधी कधी जायचो आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले सिनेमे दाखवले आणि सिनेमा कसा पाहावा हे एक प्रकारे त्यांच्याबरोबर सिनेमा आणि ICCR जेव्हा मी विचार करतो, कारण सिनेमा एक फार महत्वाचं माध्यम आहे, कारण भारतावर पण त्याचा परिणाम होतो देशात आणि परदेशात सुद्धा. पाकिस्तान पासून सगळीकडे आपले सिनेमे पाहिले जातात आणि पुन्हा देशाचं इम्प्रेशन तयार होतं. मग जेव्हा सिनेमा ॲज अ पॉवर मी बघतो की हे फार महत्वाचं आहे लोकांचं मन जिंकण्यासाठी, मग त्यासाठी ICCR काही ठरवून काही सिनेमे बाहेर पाठवतं का, बघायला सांगतं का, प्रोत्साहित करतं का, असं काही होतं? आता हे इथे पुन्हा एक सरकारी खाक्याची थोडी अडचण येते. मी ज्यावेळी प्रथम ICCR मध्ये गेलो त्यावेळी माझ्याही मनात होतं की यावर आपण काहीतरी काम केलं पाहिजे. तर आमच्या IFS अधिकारी आमच्याबरोबर काम करतात. तर त्यांनी सांगितलं की जे कार्यविभाजन सरकारने घालून दिलेलं आहे त्यात सिनेमा हा विषय आपला नाही आहे. तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सिनेमांवरती काही ना काही करण्याकडे कल ठेवला. आणि एकदा माझी पंतप्रधानांची भेट झाली तर त्यांनी मला सांगितलं की बॉलिवूडचं सॉफ्ट पॉवरमधलं योगदान यावर खरं म्हणजे तुम्ही सेमिनार केला पाहिजे. आणि ती खरोखर चांगली कल्पना होती. म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी फ्लेम युनिव्हर्सिटीच्या मदतीने मुंबईमध्ये भारतीय चित्रसृष्टी म्हणजे हिंदी चित्रपट आणि त्यांचं भारताच्या सौम्य संपदेतलं म्हणजे सॉफ्ट पॉवरमधलं योगदान या विषयावर एक चर्चासत्र केलं. त्याला अनेक लोक आली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही एक रेकमेंडेशन त्या चर्चेनंतर अशी दिली होती की जे चित्रपट भारतीय संस्कृतीला, भारताला, भारतीय लोकांना म्हणजे लोक या अर्थाने योग्य पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रस्तुत करतात
त्यांच्यामुळे भारताच्या सौम्य संपदेत वाढ होते आणि म्हणून त्यांना एक वेगळा दर्जा दिला पाहिजे आणि त्यांना काही प्रोत्साहनही दिलं पाहिजे. करेक्ट. दुसरी आमची एक शिफारस अशी आहे की जसं मी कझाकस्तानचं उदाहरण दिलं की तिथे मी गेलो तर लोक म्हणाले आम्हाला तुमचे सिनेमे खूप आवडतात, पण तुम्ही ते रशियन सबटायटलमधनं आमच्याकडे देता ते बंद करा, आम्हाला कझाक सबटायटल पाहिजे. कारण आता आमची वेगळी अस्मिता आहे. आता ते कझाक सबटायटल मिळायचे तर आपल्याला कझाक शिकवणारी केंद्र उघडली पाहिजेत ना, ते आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या नेबरहूड कंट्रीज आहेत त्या सगळ्या ठिकाणी, इव्हन म्यानमारमध्ये हीच अडचण आहे. थायलंडमध्ये आपले सिनेमे पण त्यांना ते त्यांच्या भाषेत पाहिजेत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोक ते करतायत, नाही असं नाही, पण तरी देखील त्या विषयावर जास्त काम व्हायला पाहिजे आणि आपले अधिकाधिक सिनेमे हे परदेशामध्ये त्या त्या देशाच्या भाषेच्या सबटायटलसह जर गेले तर त्याला अधिक ही जी गरज आहे, ही तुम्हाला जी लक्षात आलेली गरज आहे, ही तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाला सांगा. ही आम्ही सूचना आणि प्रसारण खात्याकडे पोहोचवली आहे. त्यांच्या मंत्र्यांशी माझं सविस्तर बोलणं झालं आहे, त्यांनी गांभीर्याने ते घेतलंही आहे आणि त्यांच्याकडे खूप संस्था आहेत, फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, बाकी आहे, त्यांच्याशी बोलून ते या विषयावर काही ना काही काम. याचा दुसरा एक अँगल असा पण आहे की जसे चांगले सिनेमे आले की त्याचं इम्प्रेशन देशामध्ये चांगलं, परदेशामध्ये चांगलं पडतं, तसेच देशांतर्गत काही इश्यूज सिनेमांबद्दल झाले तर त्याचंही एक काय म्हणतात त्याची चर्चा जगभरात होते. म्हणजे जसं की सिनेमाला सेन्सॉर मिळतो पण भारतात ते प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत, अस्मिता दुखावली जाते, ती सब्जेक्टिव्ह असते आणि मग त्याचा खूप मोठा फटका बसतो आपल्याला. असं पण होतं, असं काही झालेलं तुम्हाला अनुभव आला? अशी खूप चर्चा मी ऐकली नाही, म्हणजे परदेशातल्या लोकांशी बातचीत करताना कदाचित असा प्रश्न कोणी उठवणं प्रस्तुत त्यांना वाटलं नसेल, कशामुळे मला माहिती नाही. पण हा जो विषय ना, हा पुन्हा एक असाच आहे की जो समाजाच्या सामूहिक शहाणपणावर अवलंबून आहे. म्हणजे भावना दुखापतीचं राजकारण हे आपण किती करायचं याच्याशी जोडलेला विषय आहे आणि तो सर्व अभिव्यक्तींच्या बाबतीत लागू आहे. एखादी कादंबरी असेल किंवा एखादं नाटक असेल किंवा एखादा सिनेमा असेल, भावना अगदी म्हणजे पटकन बोलत होता, जे महाविद्यालयामध्ये न्यूड पोस्टर्स पेंटिंग होतं ते तुम्ही फाडून टाकलं. तर आता ही जगतमान्य कला आहे, तर आता याचं याबद्दल काय बोलायचं मग आता? नाही, म्हणून याबद्दल सगळ्या समाजातल्या सर्व धोरणांनी एकत्रित बसून धोरण ठरवलं पाहिजे की भावना दुखापत होते म्हणजे काय होतं आणि कोणाची भावना दुखावली तर ती दुखावली असं याचा निकष काय. आज चित्र काय निर्माण झालं की एक्स लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या की तुम्ही मानता, वायच्या दुखावल्या गेल्या की तुम्ही मानत नाहीत. असं होता कामा नये. एवढाच त्यातला विवेकाने हा विचार केला पाहिजे. याचा परिणाम तुमच्या कामावर होतो असं फार झालेलं मला आतापर्यंत गेल्या 6 वर्षात असं आढळला नाही, कारण 6 वर्षात माझ्या समतीने असे खूप मोठे वाद झाले. एकदा ते सॅटॅनिक वर्सेस किंवा तस्लिमा नसरीनवरून जे झाले होते तर तो काळ आता मागे पडला, तसं झालेलं नाही. पण ह्या दुसऱ्या बाजूने ही गोष्ट खरी आहे की म्हणजे विशेषतः MF हुसेन हे खूप चांगले चित्रकार होते, याबद्दल काही शंकाच नाही, पण त्यांच्या चित्रातून जो गैरसमज निर्माण झाला तोही खराच आहे ना, की त्यांनी हिंदू देवदेवतांचं जे एक विकृत चित्र उभं केलं, त्यातनं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या की असं का करता तुम्ही. आणि ह्याच्या मुळाशी काय आहे की आपण आपल्या संस्कृतीला ज्या पद्धतीने इतरही जणांना म्हणजे परदेशी लोकांना समजावून सांगायला पाहिजे, ते परिश्रम आपण न घेतल्यामुळे लोक गणपतीला एलिफंट गॉड म्हणतात आणि हनुमानाला मंकी गॉड म्हणतात. म्हणजे ही त्यांची समजुतीची आकलनाची मर्यादा जशी आहे तशी आपली देखील समजावून सांगण्यातली मर्यादा आहे ना. आपणही त्यांना हे करेक्ट कधी केलं नाही बऱ्याच जणांनी. याच्यामध्ये तुम्ही आता ICCRचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करता आहात, 6 वर्ष झाली. आता तुम्ही महाराष्ट्रात पण महाराष्ट्राशी जोडलेले आहातच, पण महत्वाची जबाबदारी आहे की तुम्ही आता सांस्कृतिक धोरणाची जी काही समिती आहे त्याचे कार्याध्यक्ष आहात. मला फार गंमत वाटते, मुळात महाराष्ट्राला काय सांस्कृतिक धोरण खरंच आहे का? आहे का, असावं का वगैरे असे बरेच प्रश्न निर्माण होतील. पण मी तुम्हाला इतिहास सांगतो ज्याच्यामुळे या काय परिस्थिती आहे समितीची कल्पना पुढे आली. इतकी आपली मोठी परंपरा आहे ना, इतकं सगळं आपल्याकडे ठेवा आहे, पण जे काही म्हणजे हे धोरण म्हणण्यात हास्यास्पदच झालंय की काय अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला तुम्ही तिथे येऊन बसलात, म्हणजे जबाबदारीचं काम आहे. या अनुषंगाने मी विचारलं की खरंच आहे, काय आहे, असावं का, काय परिस्थिती? दुर्दैवाने असे की 2010 मध्ये
मला असं वाटतं की विलासराव साळुंखे त्यावेळी मुख्यमंत्री होते, तर त्यावेळी त्यांनी एक सांस्कृतिक धोरण आखणीकरता एक समिती नेमली. विलासराव देशमुख. विलासराव देशमुख. हां, हां. त्या काळात ही जी समिती स्थापन झाली त्याचे अध्यक्ष होते आह साळुंखे आणि त्याच्यामध्ये अनेक मान्यवर होते. अरुण टिकेकरही त्याचे सदस्य होते आणि त्या समितीचा अहवालही माझ्याकडे आहे. पण त्या अहवालाचं स्वरूप सगळ्या मान्यवरांविषयी आदर ठेवूनच मी हे म्हणतोय की ते थोडंसं जाहीरनाम्यासारखं झालेलं आहे. म्हणजे असं केलं जाईल, तसं केलं जाईल, अमुक होईल. म्हणजे एखाद्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जशी आश्वासनं देतो, आता कृती योजना ही धोरणाची संतती आहे. कृती योजनेचे आईबाप आहेत ते धोरण आहे. करेक्ट. तर ते धोरण तुम्हाला आखायला सांगितलं, तुम्हाला कृती योजनेवर यायची गरज नाही. बरोबर. तर ते दुर्दैवाने तसं झालेलं मला आढळत नाही. मी विनम्रतेने सांगू इच्छितो. म्हणून आम्ही काय केलं की 10 उपसमित्यांच्या माध्यमातून याचं काम करायचं ठरवलं. आमचे अध्यक्ष आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार. बरोबर. त्यांची आमच्या सर्व सदस्यांची ही धारणा होती की आपण 3 पद्धतीने याची व्यापकता वाढवली पाहिजे. एक, भौगोलिक सर्वसमावेशकता, म्हणजे मुंबई पुण्याचा विचार फक्त राहतो तसा न होता तो नांदेडचा, परभणीचा, भंडाऱ्याचा, चंद्रपूरचा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा असा झाला पाहिजे. दुसरं, सामाजिक सर्वसमावेशकता. समाजातले जेवढे म्हणून सगळे गट, उपगट आहेत किंवा समाज आहेत, वेगवेगळे समुदाय आहेत, त्या सगळ्यांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब या सांस्कृतिक धोरणात पडलं पाहिजे, उमटलं पाहिजे. आणि तिसरं, ज्या म्हणून ज्ञानशाखा आहेत, म्हणजे समजा संगीत घेऊ आपण, तर संगीतामध्ये सुगम संगीत आहे, शास्त्रीय आहे, भावगीतं आणि ते आहे, लोकगीतं आहेत, वाद्यसंगीत आहे. या सगळ्या शाखांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शाखांच्या दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि भौगोलिक दृष्टीने सर्वसमावेशक आणि व्यापक असं त्याचं स्वरूप राहिलं पाहिजे. म्हणून मग आम्ही काय केलं की 10 उपसमित्या नेमल्या. मी तुम्हाला त्याची नावं सांगितली तर तुम्हाला त्याचा परीघ लक्षात येईल. त्याच्यामध्ये चित्रकला, म्हणजे ज्याला आपण दृश्यकला म्हणतो, शिल्प पण आलं त्याच्यामध्ये, ते आहे. सुहास बहुलकर त्याचे अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ चित्रकार आहेत. संगीत उपसमिती आहे, कौशल इनामदार त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर एक उपसमिती मराठी भाषा, वाङ्मय, साहित्य व्यवहार, प्रकाशन, वाचन संस्कृती अशा सगळ्या लोकांना, मुद्द्यांना कवेत घेणारी एक उपसमिती आहे. आणि नामदेव कांबळे जे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री प्राप्त ख्यातनाम लेखक आहेत, ते त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर नृत्य विषयाची जी उपसमिती आहे, डॉक्टर संध्या पुरेच्या, ज्या केंद्रामध्ये संगीत नाटक अकॅडमीच्या अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही या समितीचं नेतृत्व करायला सांगितलं. त्यांनी मान्य केलं. त्यानंतर मग एक भक्ती संस्कृती, ही पण एक मोठी संस्कृती, म्हणजे जत्रा, यात्रा, गोंधळ, म्हणजे हे लोकसंगीत आहेत पण त्याचा कुठेतरी मंदिरांशी पण संबंध जोडलेला आहे. तर त्याची एक उपसमिती, आमचे एक आदिवासी समाजातले भक्त, म्हणजे संतच आहेत एक प्रकारे असं म्हणून, ते त्याचे एक अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांच्या आम्ही, रंगभूमीसाठी दीपक करंजीकर आहेत, चित्रपटासाठी गजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली समिती झालेली आहे. या सगळ्या उपसमित्यांनी महाराष्ट्रभरात प्रवास करून, म्हणजे सगळ्या समित्यांच्या प्रवासाचा जर विचार केला तर जवळ 100-125 ठिकाणी हे लोक गेले. पण मग हे सगळी चांगलीच मंडळी घेतली तुम्ही, पण ही या समित्यांचे अध्यक्ष ठरतात कसे? नाही, या समितीची, मूळ समितीची रचना ही सरकारने ठरवली. त्याच्यात त्यांनी असं ठरवलं की 10 हे जे उपसमित्यांचे विषय आहेत, त्या प्रत्येक विषयाचा एक प्रमुख कोणीतरी असावा. मग या प्रत्येक जो प्रमुख आहे त्याला आम्ही आणखीन 4-4 लोकांची जोड दिली आणि त्यांनी महाराष्ट्रभरात प्रवास केला. समजा ग्रंथालय उपसमिती आहे तर ग्रंथालय संघ, प्रकाशक संघ, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी लेखकांचे समजा काही समूह आहेत तर ते, आजकाल फेसबुकवर लिहिणाऱ्यांची संख्या वाढली आहे तर ते, अशा सगळ्यांना भेटून गाठून त्यांच्या सूचना संकलित केल्या आणि त्याला मग अंतिम रूप दिलं. आता समजा म्हणजे संगीत आहे तर तुम्हाला माहिती असेल, सिंधुदुर्गमध्ये हार्मोनियम बनवणारे एक गृहस्थ आहेत आणि ते एकमेव आहेत. तर त्यांची, आमचे कौशल इनामदार आणि त्यांच्या समिती जाऊन त्यांची भेट घेतली. गिरीश प्रभुणे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, कारिगिरीमधलं त्यांचं खूप काम आहे, तर त्यांनी वडार समाज जो किंवा बुरुड समाज, या सगळ्यांच्या, शिकलगार समाज, की त्यांची पण कला आहे, त्यांची, ते हुपरीला गेले, चांदीचे दागिने जिथे बनवतात तिथे, दशावतारी खेळे, त्यांची जी उपकरणे ती बनवणार आहे.
अशा सगळ्या लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सूचनांचा स्वीकार करून आम्ही हे धोरण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि खरं म्हणजे सगळं जर आमचं काम ज्या पद्धतीने झालं आहे, वर्षभराची मुदत होती, आमची मुदत नोव्हेंबर अखेरी संपली आणि आम्ही अहवाल तयारही केला आहे. पण आमचे काही सदस्यांनी, विशेषतः गजेंद्र आहिरे वगैरे लोकांनी एका मुद्द्याकडे आमचं लक्ष वेधलं. ते म्हणजे ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि सोशल मीडियासुद्धा त्याच्या बरोबरीने, यांचा खूप मोठा परिणाम कला आणि संस्कृती व्यवहारावर होणार आहे. म्हणजे त्यातल्या जाणकारांचंच जर म्हणणं तुम्हाला सांगायचं तर आता एखाद्याला पटकथा लेखकाची गरजच नाही आहे, चॅट जीपीटीच ते काम करणार आहे. किंवा तुमचा आवाज हा उसना घेऊन त्याच्यातनं एखादं गाणं पण तयार करेल जे तुम्हाला वाटेल की मी हे गायलंय, अशा पद्धतीने. तर इतक्या या नवीन नवीन आव्हानात्मक गोष्टी येणार आहेत, त्यातनं खूप मोठी गुंतागुंत निर्माण होणार आहे. आणि म्हणून या विषयाचा संदर्भ न घेता आपण अहवाल पूर्ण करणं योग्य नाही. म्हणून मग आम्ही मंत्री महोदयांशी बोलून 1-2-4 महिन्याची मुदत वाढवून घेतली आहे. पण तरी आम्हाला निवडणुकांचं सगळं पडघम वाजण्यापूर्वी हा अहवाल द्यायचा आहे. आणि आम्ही म्हणून या कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर पुण्यात आणि मुंबईमध्ये चर्चा करणार आहोत. आणि मी या माध्यमाद्वारेही लोकांना विनंती करतो की ज्यांना कोणाला याबद्दल काही सुचवायचं असेल की सरकारने धोरणात्मक चौकटीच्या अनुषंगाने काय विचार केला पाहिजे, तर आपण जरूर. आपल्याकडे असं का होतं, 2010 साली जी समिती स्थापन झाली होती त्यांनी जो काही अहवाल दिला, त्यानंतर कट्टू आता त्याच्यावर काम होतंय. जवळपास 12-13 वर्ष झाली. हे मध्ये मध्ये पुनर्निरीक्षण दर 5 वर्षांनी होणं अपेक्षित आहे, का होत नाही? माहिती नाही. एक सरकारमध्ये एक इंग्रजीत ज्याला इनर्शिया म्हणतो तशी एक अकर्मण्यता असतेच असते. याचं कारण इतकी बाकी कामं असतात, काही ना काही सण समारंभ साजरे करणं, सरकारी सगळ्या गोष्टी, आणि थोडी निष्क्रियता पण असते, एक शिथिलता पण असते सरकार नावाच्या वस्तूमध्ये. सांस्कृतिक जे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये जे काही येतं ते सगळं, त्या सगळ्याकडे दुय्यम तिय्यम दृष्टीनं पाहण्याचा एक सवय लागली आपल्याला, असं मला दिसतं. काय दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे बरंचसं खरं आहे की सांस्कृतिक गोष्टींना ज्या पद्धतीचं महत्त्व द्यायला हवं होतं तेवढं गेल्या काही वर्षांमध्ये दिलं गेलं नाही. केंद्राच्या बाबतीत मी असं म्हणेन की आता तो बॅकलॉग, अनुशेष जो आहे तो बऱ्यापैकी भरून निघतो आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की अनेक कारागिरांना पद्मश्रीच्या रांगेत आपण पाहतो आहोत, किंवा अनेक अशा नवीन नवीन उपक्रमांना आता सरकारने, सांस्कृतिक खात्याने मध्यंतरी एक फेस्टिवल ऑफ लायब्ररीज केला. हा देशातला पहिला असा ग्रंथालय महोत्सव झाला. किंवा आज पंतप्रधान एका बिनालेचं उद्घाटन करणार आहेत, त्यात कारागिरांना बोलावलं आहे. आत्तापर्यंत कारागिरांना अशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना कधी बोलावलं जायचं नाही, पण आता ते बोलावलं गेलं आहे. चंदेरी साड्या विणणारे आणि चंदेरी डिझाईन करणारे तिथे सापडतील, किंवा तंजावरचे हे वाद्य निर्माते तिथे सापडतील. शिल्पकला, अजूनही पाथरवट समाज, परंतु जो दगडांमधल्या शिल्पाला एक प्रकारे साथ घालतो, तो तुम्हाला तिथे आढळेल. असं सगळं आता त्यांनी सुरू केलं आहे. पण याच्या म्हणजे अनुशेष एवढा मोठा आहे की आणखीन खूप करण्याची गरज आहे. याबद्दल त्याच्यामध्ये सांस्कृतिक धोरण ठरवताना तुम्ही सर्व कला घेतल्या, त्याच्यामध्ये म्हणजे गड किल्ले येतात, त्याच्यामध्ये गड किल्ले येतात. मी हे सांगायचं विसरलो की पुरातत्व, गड किल्ले याच्याकरता एक समिती आहे. एक शिक्षण तज्ञ आहेत विदर्भातले बाबा नंदन पवार, ते त्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी खूप मेहनत करून अतिशय चांगल्या पद्धतीने. मला काय वाटतं मध्ये कसं, म्हणजे सरकार शेवटी काम करत असतं चांगल्यासाठी, तुम्ही करत आहात, पण एक दृष्टिकोनाचाच अभाव दिसतो मला या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा. म्हणजे आता गड किल्ल्यांचं उदाहरण घ्या, तर त्याची डागडुजी हा एक मुद्दा आहे साधा. खरं तर शिवाजी महाराज आणि त्यांचं कर्तृत्व आपल्या मनामनात आहे असं आपण म्हणतो, पण गड किल्ल्यांची बोंबच आहे, ते होतच नाही. बरं, त्याच्यासाठी बजेट सँक्शन होतात, मग ती येईपर्यंत इतका वेळ जातो की नवीन बजेट सँक्शन व्हायला लागतं. ही जी लिथार्जी आहे ना, तुम्ही धोरण ठरवून काय होणार आहे? पण हे जे सिस्टीम आहे ह्याच्यासाठी काहीतरी करावं, असं यासाठी तुम्ही काय करताय? तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आधी एक उत्तर देऊन मग पुढे जातो की आम्ही धोरणाच्या आराखड्यामध्ये, म्हणजे जी कच्चा मसुदा आहे अजून तो फायनल नाही झालेला, पण एक खूप आग्रहाची सूचना आलेली आहे की अशा धोरणाच्या प्रस्तुतीनंतर, ते सादर केलं गेल्यानंतर दर 3 वर्षांनी त्याची समीक्षा करण्याची एक अंतर्निहित रचना असली पाहिजे. सरकारने एक नवीन समिती नेमावी, असं काही नाही की यांनाच कायम ठेवावं, पण त्यांनी त्या धोरणाची सतत समीक्षा, अंमलबजावणीची केली पाहिजे. अन्यथा अंमलबजावणीच्या नावाने आनंद राहील, ते होता कामा नये. पहिला भाग. दुसरा, गडकिल्ल्यांच्या बाबतीत तुम्ही जे म्हणताय ते अतिशय योग्यच आहे.
पण हे सगळे प्रश्न केवळ सरकार सोडवू शकेल असे दुर्दैवाने नाहीत. मी उदाहरण देतो. आणि कुठेतरी लोकानुनय, कुठेतरी भावनिकता, अशा सगळ्या गोष्टींचा, राजकारण आलंच त्याच्यामध्ये, निवडणुकीचा दबाव आला, परिणाम होतो. मी देखील काही गडकिल्ल्यांवर गेलो, मी नाव नाही घेत कारण नंतर त्यातनं, पण एखाद्या किल्ल्यावरती किती वरपर्यंत वाहनं जाऊ द्यायची याचं काही धोरण असायला हवं का नाही? 100%. आम्ही ते याच्यात घातलं आहे. किंवा आता अनेकदा काय होतं की किल्ल्यांच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती बळकावण्याचे प्रकार होतात. किल्ल्यावर कोणत्या पदार्थांची विक्री होऊ दिली पाहिजे आणि कोणत्याची होऊ नाही दिली पाहिजे याचंही काहीतरी धोरण पाहिजे. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की जे स्थानिक जनतेशी सुद्धा जोडले. पण मग याच्याशी आयसीसीचा संबंध असतो का? नाही, अल्टिमेटली काय का की शेवटी त्याच्यातून तुमचं इम्प्रेशन पण येतं. शिवाजी महाराज जगभरात पोहोचलेले असतात, मग त्यांचे किल्ले जगभरात जात असतात. एक शंका म्हणून मी विचारलं. नाही, अर्थार्थी संबंध आहेच, म्हणजे तशा अर्थाने तुम्ही जर विचार केला तर. आता प्रत्येक वेळी आम्ही टुरिझम डिपार्टमेंटला तर हे सांगतोच नेहमी की तुमचे जे गाईड आहेत त्यांच्याकडनं योग्य माहिती दिली जाईल याकरता तुम्ही थोडी, किंवा आता आमच्या मनात एक कल्पना आहे, पुढच्या वर्षी आम्ही कदाचित करू, की आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये जे लाईट अँड साऊंड शो सादर केले जातात त्यांची एक स्पर्धा घेतली पाहिजे. किती छान. कारण लाईट अँड साऊंड शो जेवढा प्रभावी होईल तेवढा इतिहास जिवंत रूपाने पोचेल की नाही. तुम्ही ग्वाल्हेरचा जर लाईट अँड साऊंड शो बघितला असेल, ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा, अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आहे, तर अंगावर रोमांच उभे राहतात. मी लाल किल्ल्याचा परवा बघितला. तर असे म्हणजे याच्यातही एक कला आहे, याच्यातही एक संस्कृती आहे, याच्यातही प्रतिभा आहे, पण त्याचं कुठेतरी त्याला एक संधी दिली. अगदी उदाहरणार्थ सांगतो, मी परवा दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीवरनं मी अमृतसरला गेलो, पंजाब, ते सगळं पाहिलं मी. आणि मी जालियनवाला बागमध्ये गेलो. आता जालियनवाला बाग मी जे शिकलोय ना ते काटा येणार आहे सगळं, जो काही इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज मी तिथे गेल्यावर मला काय दिसतं तर तिथं सुंदर बाग केलेली आहे, सुंदर बाग आहे ती. पण मी बाग बघायला आलेलो नाहीये ना. मी काय बघायला आलो, मला ते बघायचंय की ते कुठून घुसले, कुठल्या विहिरीत. विहीर तिथं आहे, पण इतकी सुंदर बाग आहे की तो जो रोमांच किंवा ते जे शेवटी तो इतिहास आहे माझा, ते गेलंच बा सगळं. आणि ते सुंदर बाग आहे, बागा माझ्या गावात पण आहेत. हा जो अप्रोचचा भाग आहे, खरं ह्याचं काय करणार तुम्ही? नाही, म्हणून याविषयीची मी म्हटलं तसं सामाजिक साक्षरता देखील वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे इतका मनाला त्रास होतो. मी एकदा झाशीच्या किल्ल्यावर गेलो होतो आणि त्या किल्ल्याला थोडं पण वरती गेलं की असे खूप काय म्हणू त्याला, छोट्या छोट्या खिडक्या, एक अशी दालनच आहेत, ती बाहेरच्या बाजूने खिडकी आहे आणि दालन आहेत. असं खूप सुंदर दिसतं बाहेरून. ते आतून बघितल्यावर काय दिसतं, अमुक अमुक लवज तमुक तमुक आणि बदामाचं चिन्ह. आता हे कसं, म्हणजे कुठली किती सरकारी वटहुकूम काढा तुम्ही, हे सामाजिक सवयीचा परिणाम आहे. अजंता एलोरामध्ये देखील अशा विकृत गोष्टी आपल्याला दिसायला म्हणजे आढळतात दुर्दैवाने. त्यामुळे समाजाची देखील या सगळ्या वारसा स्थळांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून प्रबोधन केलं पाहिजे. हा सगळ्यांचा दृष्टिकोन असला पाहिजे, हे काम केवळ एकाच नाही. महाराष्ट्रातली मध्ये अशी जी स्थळं आहेत, सांस्कृतिक स्थळं आहेत, कला आहेत वेगवेगळ्या, याची जपणूक होण्यासाठी धोरणामध्ये काही नाही आहे. म्हणजे आमच्याकडे आलेल्या सूचनांचाच मी उल्लेख करू शकतो, कारण अजून अहवालाला अंतिम रूप दिलं जायचंय, त्यामुळे त्याआधी काही बोलणं उचित नाही होणार. पण अशी एक हे आहे की या वारसा स्थळांशी स्थानिक कलाकारांची सांगड घातली पाहिजे. समजा देवगिरीचा किल्ला आहे, तिथे पाहायला लोक येतात ना, मग तुम्ही वर्षातनं एकदा, दोनदा, तीनदा एक देवगिरी महोत्सव करून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन, तिथल्या हिमरूशालीचं प्रेझेंटेशन, म्हणजे ज्याच्यात कारागीरही आले, कलाकारही आले. समजा तिथे अमुक एक पदार्थ खूप चांगला मिळतो तर ते पदार्थ तिथे विकायला ठेवले. थोडंसं काही बौद्धिक काम हवं असेल तर काही सेमिनार वगैरे केला. असं करून सगळ्यांची जर मोठ आपण बांधली तर स्थानिकतेला एक प्रकारे वैश्विकतेशी आपल्याला जोडता येईल. म्हणजे लोकल ते ग्लोबल हे जर जायचं असेल तर आधी लोकलची काळजी घेतली पाहिजे ना आपण, त्यांना वाव दिला पाहिजे. तिथे समजा लेखक आहेत त्यांना पाचारण केलं पाहिजे, त्यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन ठेवलं पाहिजे. आता महाराष्ट्रातनं कान फेस्टिवलला काही लोक जातात, म्हणजे आपण सरकार पाठवतो, तर अशा ज्या राज्य पातळीवर गोष्टी घडत असतात सांस्कृतिक ठेवाशी संबंधित, त्याच्याशी दिल्लीतल्या आयसीसीआरचा संबंध असतो? हा संबंध जेवढा तगडा असायला हवा तेवढा नव्हता, पण 2 वर्षापूर्वीपासून आम्ही असं ठरवलं आहे आणि आत्ता या अन्नपूर्णा सर्टिफिकेटशी आम्ही त्याची सांगड घालतो आहोत की शेवटी भारतीय संस्कृती म्हणजे काय आहे.
म्हणजे ती कुठेतरी राज्यांचीच संस्कृती आहे ना. महाराष्ट्राची संस्कृती, बंगालची, आसामची ही सगळी मिळूनच भारतीय झालेली आहे का नाही. तर मग या राज्य सरकारांचाही सहभाग असला पाहिजे. म्हणून आम्ही राज्य सरकारांबरोबर करार केलेला आहे की हे काही कार्यक्रम आपण एकत्रितरित्या करू. समजा आता आमचे नियम असे की एखादं कलापथक पाठवताना 8 जणांनाच पाठवावं. हल्ली काय खूप 25-25, 30-30 जण जातात, तर एवढं आम्हाला परवडणार नाही, त्यातनं मग संख्या कमी होईल. तर आता समजा आम्ही 8 पाठवू शकतो, पण समजा महाराष्ट्राचं एक कलापथक आहे, त्यांना 16 पाठवायचं. मग तुम्ही 8चा खर्च करा, आम्ही 8चा करतो, आपण मिळून करूया. असं होऊ शकतं का नाही. आता हे अन्नपूर्णा आहे. आता ही जी 7 रेस्टॉरंट्स आम्ही निवडली आहेत, त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये दर महिन्यात एका राज्याचा फूड फेस्टिवल करा. समजा न्यूयॉर्कचं रेस्टॉरंट आहे आणि त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आम्ही जानेवारीमध्ये ओडिया फूड फेस्टिवल करू. तर ओरिसाचं सगळं जे काही व्हरायटी आहे ती आम्ही मांडू. तर ओरिसाच्या सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही तुमच्या ओरिया ज्याला डेलिकसीज आहेत ते बनवणारे 2 शेफ तुम्ही निवडा आणि त्यांना तिकडे पाठवा. तुम्ही जाण्या येण्याचा खर्च तुम्ही करा, राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. हे कधीपासून सुरू होतं हे आता. छान आहे. हा, मग असंच केलं पाहिजे ना. सगळ्यांनी मिळूनच आपण एकत्रितरित्या काम केलं पाहिजे, तरच हे होणं शक्य आहे. मग याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे आहात. या सगळ्यात महाराष्ट्र कुठं आहे? भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सगळ्या व्यवहारात नाही. असं आहे की असं काही आपण महाराष्ट्र स्पेसिफिक काम करतो अशातला भाग नाही. पण आता यावर्षी म्हणजे गेल्या काही वर्षांपासून आम्ही जे करतो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मजयंती ही आमच्या 37 केंद्रांमध्ये आम्ही साजरी करतो परदेशामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्यारोहणाचा सोहळा आम्ही सगळीकडे साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने मागच्या वर्षीपासून आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली की शिवाजीराजांचं कर्तृत्व हे सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, परदेशातही त्यावर काम झालं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रावर भर देण्याचा प्रयत्न नक्की करतो आहोत आणि अन्य राज्यही तितकीच आहेतच. म्हणजे तो काहीच प्रश्न. याच्यामध्ये शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. जसं आपण सॉफ्ट पॉवर बद्दल बोललो, ICCRचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की जी काही चित्रपट निर्मिती किंवा जी काही कला निर्मिती सर्व प्रकारची भारतामध्ये होते आहे, ज्याचा इम्पॅक्ट जगावर पडू शकतो असं वाटतं, तर हे एकूण सगळं एक पर्सोना किंवा हे कॅनव्हास बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारची निर्मिती होणं आता गरजेची आहे भारताचं इम्प्रेशन जगामध्ये आणखी चांगलं होण्यासाठी? खरं म्हणजे त्या पद्धतीचं एक ज्याला आपण म्हणतो एक जॉनर हे आपल्याकडे निर्माण होतच आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की तो शाहरुख खानचा सिनेमा आला की ज्याच्यामध्ये गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले. असे एकेका व्यक्तीला नायकत्व देऊन त्याच्या कार्यकर्तृत्वाचा संबंध देशविकासाशी किंवा देशप्रश्नाशी जोडून अशी जी एक सिनेमांची थोडी एक चहलपहल आपल्याला कुठे कुठे दिसते आहे. मला असं वाटतं की जग हा ॲस्पिरेशनल इंडियाला बघू इच्छितो आहे. हा जो नवा आकांक्षावान भारत आहे त्याला जग बघू इच्छित आहे आणि ते आपण जगापुढे मांडलं पाहिजे. अगदीच आता प्रश्न विचारतो. शाहरुख खानचा विषय निघाला होता मधल्या काळात. शाहरुख खान आणि ते प्रकरण खूप झालं. शाहरुखचा मुलगा आणि त्याला अटक बिटक झाली. तर शाहरुखचे फॅन जगभरात आहेत आणि मग त्यामुळे पण एक इफेक्ट होतो की काय चाललंय शाहरुखच्या घरामध्ये आणि सरकारमध्ये वगैरे वगैरे. याचा एक दर्प पण यायला लागतो की असं काय होतंय. पुन्हा झाला असं की घटना अशी घडल्या की त्यातून तो सुटलाच. आता ह्याचं इम्प्रेशन जगभरात काय जात असेल, एक असं जात असेल तर ICCR काही सांगू शकतं का की अशा पद्धतीच्या असं जर इम्प्रेशन जात असेल तर, किंवा आपलीच प्रतिमा डागाळली जात असेल तर? दुर्दैवाने काय सांगू का की परसेप्शन म्हणजे सरकारची इमेज, सरकारची नव्हे देशाची इमेज, देशाची प्रतिमा, देशाविषयीचं जागतिक लोकमत आणि त्याला आकार देण्याचं काम हे असं दिलेलं काम नाहीच आहे, कोणालाच दिलेलं काम नाही. म्हणजे परसेप्शन मॅनेजमेंट. आणि त्यामुळे इतक्या चुकीच्या धारणा आणि भ्रांती अशा आहेत. तुम्ही सांगताय हा त्या मानाने खूप छोटा विषय आहे, पण इतके गंभीर अपप्रचाराचे विषय आहेत आपल्याविषयीचे. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो, थोडा वेळ कदाचित जाईल. पण मी क्योटोला गेलो होतो जपानमध्ये. तिथे एक एथनोग्राफी म्युझियम आहे, खूप सुंदर म्युझियम आहे, ज्यांनी बघावं. त्याची एक साऊथ एशिया गॅलरी आहे. खरं म्हणजे काय की सगळी भारताचीच आहे, साऊथ एशिया आपलं म्हणायचं. पण त्याच्यात एक सायनेज आहे छोटंसं
त्यात लिहिलंय की भारत हा अनेक उपासना पद्धतींचा देश आहे. त्यातले 2 प्रमुख म्हणजे हिंदुइझम आणि ब्राह्मणिझम. बरं. आता हे हे कुठून आलं? तर हे कदाचित जाणीवपूर्वक एक समाजामध्ये दुही माजवण्याकरता किंवा तुम्ही एक नाहीचात हे सांगण्याकरता केलं असेल किंवा अज्ञानातून झालं असेल. काही असेल, त्याला आरेला कारे म्हणणं हे आपलं काम आहे का नाही? अगदी. तर ते काम व्हायला हवं. किंवा जुनी गोष्ट सांगतो, 20 वर्षापूर्वी सुशांत गुणतिलके नावाचे एक खूप मोठे समाजशास्त्रज्ञ आहेत श्रीलंकेतले. त्यांनी एका पुस्तकात याचा उल्लेख केला आहे की कशी चुकीची भ्रांत कल्पना मांडली जाते. साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये एक सेमिनार झाला. त्या सेमिनारचा विषय होता ब्राईड बर्निंग अँड सन प्रेफरन्स ट्रॅडिशन्स इन इंडिया. म्हणजे याच्यापेक्षा आणखीन भयानक काय असू शकतं? पण हे असं, आणि त्यावेळी बहुधा कोणी फार आक्षेपही घेतला नाही आणि त्यामुळे तसं होत गेलं. आता आम्ही ICCR तर्फे सगळ्या देशांमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताविषयी काय लिहिलंय त्याचा एक अभ्यास केला आणि खूप चांगल्या प्रकारची उद्बोधक माहिती समोर आली की काही देशांनी असंच विकृत चित्रण केलंय, काही देशांनी खूपच भलामण केली आहे, चांगली योग्य पद्धतीने लिहिलंय. आता ज्यांनी विकृत चित्रण केलंय तिथले आमचे राजदूत ते चित्रण हटवण्याकरता प्रयत्नशील आहेत. हे सोपं काम नाहीये, पण कोणीतरी करायला हवं का नाही? हे आम्ही करतो आहोत. पण असं हे देशाबद्दल विकृत चित्रण अशा जे काही करतात लोक, असं तुम्हाला किंवा परराष्ट्र मंत्रालयाला विचारत नाहीत, राजदूतांना विचारत नाहीत की आपण काय माहिती घेतोय त्या पुस्तकामध्ये देशाबद्दल? असं थोडीच विचारतो. आता आपण आपल्याकडे पाठ्यपुस्तकं लिहितो, आपल्याकडे समजा टांझानिया सारखा देश आहे, त्याच्याविषयी 2 ओळी देखील नाहीयेत. ते म्हणतील तुमचं पण बघा ना तुम्ही. तेव्हा असं नाही होत. पण भारत कसं आहे की भारत हा काही एक छोटासा देश आहे असं नाहीये ना. भारतीय संस्कृती आहे, सिव्हिलायझेशन आहे. त्यामुळे त्याविषयी आपल्याला अधिक दक्ष राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे भारताविषयीची जी पुस्तकं आहेत त्याचाही आम्ही एक सर्वे केला की वेगवेगळ्या देशांच्या ज्या नॅशनल लायब्ररीज आहेत त्याच्यामध्ये भारताविषयीची किती पुस्तकं आहेत आणि ते पुस्तकं कोणत्या प्रकारची आहेत, ते काय चित्रण करतात. आता अगदी शेवटचा प्रश्न विचारतो मी. खरंच याच्यामध्ये ICCRचे अध्यक्षपद तुम्ही जवळपास 18 पासून आहात. तुम्हाला असं वाटतं का की या बॉडीकडे काही अधिकार यायला हवेत असं वाटतं का? आणि ते कुठले असायला हवेत? अधिकारच नाही, अधिकारांपेक्षाही असं नाही की आमच्याकडे अधिकार नाही. ज्याला काम करायचं ना त्याला काही अधिकारांची अडचण नाहीये. पण प्रश्न असा आहे की याच्याकडे अधिक गांभीर्याने बघितलं जायचं असेल, जसं मी म्हटलं ना की कल्चरची सांगड संगीत नाटकाशी घातली जाते किंवा कल्चर म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असं एक समीकरण केलं जातं जे अत्यंत चुकीचं आहे, उथळ आहे आणि अपरिपक्व आहे. मग काय करायला पाहिजे? तर ज्याची आमची चर्चा सुरू आहे विदेश मंत्रालयाबरोबर. माझी स्वतः जयशंकरांशी याची सविस्तर चर्चा झाली आणि माझी खात्री की ते आमचा सूचनेचा स्वीकार करतील की भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने एक सौम्य संपदा नीती बनवली पाहिजे, म्हणजे सॉफ्ट पॉवर पॉलिसी. ती जेवढी व्यापक होईल आणि ती एकदा समोर असेल तर कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हाही अधिक गंभीर आणि परिपक्व होईल. सरकार नाही बघत, पण जो तिथला IFS अधिकारी आहे तो जर त्याच्याकडे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून बघत असेल, हा वो आए बजाने वाले असं म्हणत असेल तर मग संस्कृती वगैरेचं काही मुद्दाच येत नाही ना. आणि त्याचा दृष्टिकोन सुधारायचा असेल तर सरकारला अशा प्रकारची एक सॉफ्ट पॉवर पॉलिसी आणली पाहिजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकार येतील. इव्हन भारतीय जे देशी खेळ आहेत ते पण येतील. यायला नकोत का? आता पंतप्रधानांनी साऊथ डायलॉग केला तर तुम्हाला मी सांगतो की सगळा जो दक्षिण गोलार्ध आहे, आफ्रिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, दक्षिण पूर्व आशिया आहे, भारत आहे, या सगळ्यांमध्ये खूप समानता आहे. आणि हे जे युरोसेंट्रिक सगळं थिंकिंग आहे किंवा ही जी श्वेतवर्णीयांची एक प्रकारे दादागिरी आहे काही म्हणू आपण, त्याला आपल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारे आपण निश्चितपणाने एक प्रकारे चांगल्या अर्थाने आव्हान देऊ शकतो. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचं जे धोरण तुम्ही ठरवलेलं अजून आलेलं नाही अहवाल, तो कधी येणं अपेक्षित आहे? माझी समजूत आहे की फेब्रुवारी एंडपर्यंत आम्ही तो अहवाल देऊ. म्हणजे मला खात्री आहे की त्यातून अनेक नव्या गोष्टी समजतील आणि गोष्टी सोप्या होतील. आशा करूया की तसं. आणि यानंतर पुन्हा 12 वर्षांना नको तर पुन्हा दर 5 वर्षांना त्याचं पुनर्निरीक्षण व्हावं. विनयजी, तुम्ही इथं आलात मित्रमंडळीमध्ये आणि अनेक गोष्टी कळल्या आम्हाला, तर तुमचे मनपूर्वक आभार. मला खात्री आहे की या निमित्तानं ICCRचं काम आणि आपण तिथे अप्रोच कसं व्हायचं, काय करायला हवं आपल्याला कळलं असेल. मी मगाशी म्हणालो तसं ही मुलाखत राजकीय नव्हती,
पण एक महत्त्वाच्या पदावर सर आहेत आणि त्यानिमित्तानं ते काम कसं चालतं, कशा पद्धतीने त्या कामाकडे बघितलं जातं हे आपल्याला कळावं ही अपेक्षा होती. तर आपण आलात, वेळ दिलात, मला खूप बरं वाटलं सर. थँक्यू. मित्रमंडळातर्फे एक छोटीशी भेट, तुम्ही त्याचा स्वीकार करावा. हा एक बुकमार्क आहे छोटासा आशमनतर्फे, वा, आणि हा पेबल दिया आशमन पेबल्स तर्फे असं प्रेम भेट. थँक्यू. मला खात्री आहे की असा दिवा तुमच्याकडे नसेल. हँडमेड दिवा आहे तो, थँक्यू. पेबल पेंटेड. थँक्यू. तर मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आणि जर अप्रोच व्हायचं असेल तर कसं अप्रोच व्हायचं ICCR? ICCRची वेबसाईट आहे, त्याच्यावरती प्रेसिडेंट ICCRचा ईमेल ID आहे, फोन नंबर आहे. आपण जरूर पहा. माझी व्यक्तिगत वेबसाईट आहे आणि माझे सोशल मीडिया हँडल्स देखील आपल्याकरता त्यामुळे उपलब्ध आहेत. सगळीकडे सर अवेलेबल आहेत आणि ते मेल पाहिले जातात. सर आहेत त्यामुळे मी हक्कानं सांगू शकतो. तर थँक्यू व्हेरी मच. मित्रमंडळ जरूर पहा. मी सोशल मीडियावर आहे. फीडबॅक द्या, कसं वाटतं मला जरूर सांगा. आणि चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हा त्याचाच एक भाग होता. थांबतो इथं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.